हॅलो. आज आपण बघणार आहोत स्वेद अध्याय, जो की तुमच्या सिलेबसमधला सेकंड चॅप्टर आहे. ह्या पी-पी-टीमध्ये आपण बघणार आहोत काय काय अभ्यास करायचा आहे, काय काय क्वेश्चन्स तुम्हाला येणारे आहेत, कशा पद्धतीने ते लिहायचं आहे आणि किती लिहायचं आहे, एवढ्या गोष्टी आपण आजच्या पी-पी-टीमध्ये बघणार आहोत. सो ह्या NCISMच्या सिलेबसनुसारचं आहे ना, मस्ट नोमध्ये तुम्हाला त्याचं क्लासिफिकेशन आहे, जे की 13 + 10. 13 जे आहे ते निराग्नी स्वेद आणि 10 जे आहे ते सआग्नी सॉरी मी उलटा बोललो. 13 जे ते साग्नी स्वेद आणि 10 जे ते निराग्नी स्वेद तुम्हाला माहितीच असायला हवे. त्याचे बेनिफिट्स माहिती असायला हवं. त्यांचं सम्यक योग, अतियोग या गोष्टी ज्या त्या महत्त्वाच्या आहेत तुम्हाला, आणि योग्य आणि अयोग्य एवढ्या गोष्टी तुम्हाला कंपल्सरी माहिती असायलाच हव्या आहेत. त्यानंतर जर तुमच्याकडे थोडाफार जर वेळ शिल्लक असेल किंवा मस्ट नोमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या जर तुमच्या झालेल्या असतील, तर मग स्निग्ध आणि वृक्ष स्वेदाचे जे प्रकार आहेत त्याचं लॉजिक माहिती असायला हवं. त्यानंतरचं ज्या चारही ज्या प्रोसिजर्स आहेत ना, त्या कंपॅरेटिव्हली माहिती असायला हव्या. आणि सेन्सिटिव्ह साईट्स म्हणजे कुठे नाही करायचं किंवा कुठे सौम्य स्वेदन द्यायचं ही गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्या. आणि जर तुमच्याकडे जर बऱ्यापैकी वेळ असेल, जो की आता नाही आहे तुम्हाला, तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला लॉंग कन्स्ट्रक्शन डिटेल जी ती असणारी आहे, म्हणजे की लॉंग आन्सर जे याचं ते मोठं तुम्ही कसं लिहू शकाल याच्याकडे तुम्हाला टार्गेट करायचं असेल, किंवा ते डीप जे नॉलेज ते हवं असणारं आहे. आणि एक्सटेन्सिव्ह ड्रग नॉमेनक्लेचर, कोणते औषधं वापरले जात आहेत, काय ती गोष्ट जी ती माहिती असायला हवी तुम्हाला. हे जर वेळ असेल तरच करायच्या गोष्टी आहेत तुम्हाला. ठीक आहे. सो आता तुम्हाला काय काय आणखी महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर स्वेदनाचे भेद आणि त्याचे बेनिफिट्स माहिती असायला हवे. पर्पज माहिती ठेवा. क्लासिफिकेशन आणि एक्झॅक्ट जी लिस्ट आहे ती तुम्हाला नेक्स्ट स्लाईडमध्ये मी दिलेलं आहे ते. या गोष्टी तुम्हाला माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतरचं विधी, त्यानंतर सम्यक स्विन्न आणि अतिस्विन्न लक्षणं, स्वेदनाचे योग्य आणि अयोग्य, स्वेदन योग्य आणि अयोग्य. त्यानंतरचं 13 सआग्निस्वेद आणि 10 जे ते निराग्निस्वेद. हे एक्झॅक्टली तुम्हाला लाईनशीर लिहिता आलेचं पाहिजे. हा जो चॅप्टर हा LAQच्या दृष्टीने तर महत्त्वाचा आहेच, ॲज वेल ॲज SAQच्या अँगलने महत्त्वाचा चॅप्टर असणार आहे. बरं, तर आता स्वेदनाचं जे आहे ते कोअर गोष्टी मी सांगून देतो तुम्हाला. डेफिनेशन अँड पर्पज. तर स्वेदन म्हणजे काय आहे, तर थेरपेटिक सुडेशन किंवा घाम येणारं जी गोष्ट आहे ती. तर याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय की स्वेदनाने काय होतं, तर सॉफ्टनेस जो आहे तो येतो आहे. ही जी स्लाईड आहे ना, ही फक्त आणि फक्त तुम्हाला या अख्ख्या चॅप्टरचा जो तो जिस्ट देणारा आहे. तुम्हाला एवढी स्लाईड बघितली ना की तुम्हाला लक्षात येऊन जाईल हा चॅप्टर जो तो काय आहे. ज्यांना खूपच कमी वेळ आहे किंवा ज्यांना अभ्यास करायचाच नाही आहे, अशांसाठीची ही स्लाईड आहे, ज्याच्यावरनं तुम्ही फेकू शकता सोप्या शब्दामध्ये जे आहे. बरं, आता 5 मार्कांसाठी येईल त्यावेळी काय क्वेश्चन येणार आहे, तर डिफाईन किंवा एक्सप्लेन स्वेदन अँड राईट इट्स बेनिफिट्स. आता याच्यामध्ये त्याचे डेफिनेशन लिहायचे असेल आणि त्याचे बेनिफिट्स लिहायचे असतील, किंवा तुम्हाला स्वेदनाचे जे ते प्रकार विचारले जाऊ शकतात. जर LAQमध्ये जर आला तर मग ह्या 2 गोष्टी वरच्या ज्या आता लिहायच्याच. त्याच्यासोबतच क्लासिफिकेशन लिहायचं, म्हणजे सआग्नी आणि निराग्नी स्वेद जे ते लिहायचे, विधी लिहायचे, लक्षणं लिहायचे, योग्य अयोग्य बघायचं आणि त्या गोष्टी ज्या त्या लिहायच्या असणार आहे. आणि मग आन्सर रेडी कन्क्ल्युजन, म्हणजे जे काही तुम्हाला क्वेश्चन विचारलेला असेल त्या बाबतीमध्ये जे ते कन्क्ल्युजन, की हे सर्व ठिकाणी प्रत्येक पंचकर्माच्या अगोदर केली जाणारी ही प्रोसिजर आहे, अशा पद्धतीचं जर लिहायचं असेल. बरं, आता पुढे येऊयात आपण त्याच्या स्वेदनाच्या क्लासिफिकेशनकडे. सो आता जर अग्नीचा जर विचार केला तर त्यानुसारचे याचे 2 प्रकार बनतात. एक आहे सआग्नी आणि दुसरा आहे तो निराग्नी. सआग्नी म्हणजे काय, ज्याच्यामध्ये अग्नी जो तो डायरेक्ट दिला जाणारा आहे तो. आणि निराग्नी म्हणजे काय, आता याच्यामध्ये उष्णता वापरली जाणार नाही असं नाही आहे, पण ही जी अग्नी आहे ना, ही डायरेक्ट वापरली जाणार नाही आहे. त्यानंतरचं जे ते बाय एरिया ट्रीटेड, कोणत्या ठिकाणी दिलं जातो आहे त्याच्यावरनं ठरते एकांग आणि सर्वांग. एका ठिकाणी दिली जाणं त्याला आपण लोकल पण म्हणतो स्वेदन, आणि सर्वांग म्हणजे ते पूर्ण शरीराला दिलं जाणारं आहे. मटेरियलनुसारचं जे आहे, म्हणजे काय वापरतो आहोत आपण, तर त्यानुसारचं जे ते स्निग्ध आणि वृक्ष अशा पद्धतीचं जे हे 2 प्रकार त्याचे पडणारे आहेत. हे सगळे प्रकार तुम्हाला त्याच्यात लिहायचे असणारे आहेत. प्रत्येक आन्सरमध्ये ज्याही वेळा तुम्हाला स्वेदनाचे प्रकार विचारले जातील, मग ते LAQ असो किंवा SAQ असो, त्याच्यामध्ये तुम्हाला हे 3 लिहायचेच आहेत. मग त्याच्यानंतर बाकीचे लिहायचे आहेत. ओके. सो बरं, वात असेल त्यावेळी स्निग्ध वापरायचं आहे, कफ असेल त्यावेळी वृक्ष वापरायचा आहे. वात कफ असेल त्यावेळी स्निग्ध आणि वृक्षाचं जे कॉम्बिनेशन वापरायला सांगितलेलं आहे त्यांनी. आता हे जे 13 प्रकार तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहेत स्लाईडमध्ये, हे तुम्हाला
ऑर्डर वाईज पाठ असायलाच हवे आहेत. हे तुमचे झोपेतून उठून जरी विचारलं तरी पण तुम्हाला पाठ असायलाच हवेत असे हे प्रकार आहेत. आता याला पाठ ठेवण्यासाठीचं जे आहेत ना 3 प्रकार केलेले आहेत. ओके, पहिला जो आहे ते 1 ते 5 जे आहे ते डायरेक्ट दिले जाणारे किंवा डायरेक्ट वापरले जाणारे आहेत. दुसरे जे आहे ते हीटेड सेटिंगमध्ये, म्हणजे काय, स्वतः पेशंटला गरम नाही करत आपण, त्याच्या आसपासचं जे वातावरण आहे ना ते गरम करत असतो आपण. आणि त्याच्यानंतरचं तर रेसिड्युअल फॉर्म्स आहे, म्हणजे काय की टाकलं काहीतरी आणि त्याच्यावरती झोपवलं अशा पद्धतीचं जे ते आहे, जे की फ्लोअर मेथड, पिक्चर आहे, पिट आणि डंग हिप म्हणून जो म्हणजे होला जे प्रकार आहेत हे सगळे त्यात येतात. ठीक आहे. त्यानंतरचं जे ते निरागनी स्वेद, हे सुद्धा हे सुद्धा तुम्हाला लाईन वाईज पाठ असायलाच हवे आहेत. हे 10 प्रकार पाठ असलेच पाहिजेत. हे तुम्हाला MCQमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात, LAQमध्ये आणि SAQमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, महत्त्वाचे आहेत हे. त्यानंतर सम्यक योग, अतियोग आणि त्याचे बेनिफिट्स जे आहे ते लक्षात ठेवायचे आहे. सो सम्यक स्विन्न लक्षणांमध्ये काय लिहाल तुम्ही? कोल्ड आणि पेन जे आहे ते कमी होणं, दुसरं स्टिफनेस आणि हेवीनेस कमी होणं आणि ॲपिअरन्स ऑफ सॉफ्टनेस. एकतर स्वेदन म्हणजे काय की जिथे सॉफ्टनेस, मार्दवता येते आहे, दॅट इज स्वेदन. ओके, हे मस्ट राईटमधल्या गोष्टी आहे. हे जे बेनिफिट्स आहेत ना याच्यामध्ये ही गोष्ट लिहावीच लागणारी आहे. कोणते ट्रिगर वर्ड्स आहेत किंवा कोणते महत्त्वाचे जो एक्झामिनर शोधतो ते कोणते आहेत, तर रिलीव्ज कोल्ड, दुसरं स्टिफनेस रिलीव्ह करणारं, हेवीनेस आणि पेन रिलीव्ह करतं आहे, प्रोड्युसेस सॉफ्टनेस, सपोर्ट सुटेबल वाता आणि कफ डिसऑर्डर्स, जे काही त्याच्यामध्ये जे दोष येणारे आहे वाता आणि कफाशी रिलेटेड ते शांत होतात. ही गोष्ट तुम्हाला त्यात लिहायची आहे. त्यानंतरचं ते अतिस्विन्न लक्षणं महत्त्वाचं आहे. अतिस्विन्न म्हणजे जास्त झालेलं आहे, हे कशावरनं तुम्ही ठरवून घ्याल? तर पहिली गोष्ट जे ते पित्त जे आहे ते ॲग्रेवेट होणारं आहे, वाढणारं आहे. दुसरं काय तर फेंटिंग, चक्कर येणं. तिसरं आहे एक्झॉशन. चौथं आहे थर्स्ट, तहान लागणं. पाचवं आहे बर्निंग सेन्सेशन. आणि सहावी गोष्ट ते वीक व्हॉईस, जो की आत्ता माझा वाटतो आहे. यामध्ये वीक व्हॉईस म्हणजे थकलेला आवाज असणं, ही गोष्ट ती अतिस्विन्न लक्षणामध्ये येणारी आहे. याच्यासोबतच जे ते पाय जे ते वीकनेस ऑफ लिम्स, पाय थकून जाणं, ही गोष्ट अतिस्विन्न लक्षणांमध्ये येणारी आहे. प्रॅक्टिसमध्ये सुद्धा, मी प्रॅक्टिसकडे जाणार नाही आहे, त्याचे तुम्हाला गोष्टी सांगणार नाही आहे, पण प्रॅक्टिसमध्ये सुद्धा आपण या गोष्टी त्या महत्त्वाच्या लक्षात ठेवत असतो. बरं, आता जर अतिस्विन्न झालेलं असेल तर मग त्यावेळी काय करायचं? तर या पेशंटला जे ते थंड जलाने अवगाह करायचा, त्याला मधुर रसात्मक औषधं द्यायचे, स्निग्ध गोष्टी द्यायच्या आहेत, कूलिंग रेजिमेंट जे ते फॉलो करायचं असणार आहे. आता त्याच्यानंतरचं जे जर आता या पेशंटचं तुम्ही अतिस्विन्न नाही केलं, याला जर प्रॉपर स्वेदन याचं झालेलं आहे, मग काय द्याल? तर होलसम फूड, म्हणजे काय, पथ्य अन्न त्या पेशंटला द्यायचं असेल आणि परत एक्सरसाइज करायला सांगायची नाही. कॉन्ट्रा इंडिकेशन ऑफ स्वेदन इज एक्सरसाइज, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. तुम्हाला MCQमध्ये ही गोष्ट विचारली जाऊ शकणारी आहे. बरं, आता स्वेदन योग्य कोण आहे आणि अयोग्य कोण आहे? तुमच्यासमोर स्लाईड आहे. ज्यांना इंग्लिश बेनिफिशियल आहे किंवा इंग्लिशचे बऱ्याचशा लोकांचे प्रॉब्लेम होतात त्यांच्यासाठीच ही महत्त्वाची गोष्ट आहे. बाकी जे मराठीमध्ये कम्फर्टेबल आहेत, हिंदीमध्ये कम्फर्टेबल आहेत, त्यांच्यासाठीचं संहितेमध्ये दिलेलं आहे किंवा हे घ्यात आणि हेच तुम्ही ट्रान्सलेट करून लिहू शकत असता. आता तुम्हाला SCQ याच्यावरचा येऊ शकतो. मग तुम्ही काय कराल, तर क्लिअर क्लस्टर जे ते लिहायचं, जसं तुमच्या समोर दिसतं आहे. मी एक स्लाईड अगोदर घेतो, हे बघा इथे जसं दिलेलं आहे ना त्या पद्धतीचं द्यायचं, लिहायचं आणि त्यानंतरची ही जी स्लाईड आहे याच्यात जसं दिलेलं आहे त्या पद्धतीने योग्य आणि अयोग्य जे ते लिहायचे असणारे आहे. जर हे एक्सप्लेन करायला जर आले तुम्हाला, तर मात्र तुम्हाला एक्झाम्पल्स जे ते लिहावे लागतील. ओके, डायरेक्टली धरायचे आणि फक्त डिसीजेसचे नावं लिहायचे असं करायचं नाही. ते व्यवस्थितपणे एक्सप्लेन करायचं असणारं आहे तुम्हाला. आता स्वेदन विधी जे आहे ना ती महत्त्वाची आहे. आन्सरचं सिक्वेन्स कसं असायला हवं ही गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवलेली आहे. सो आता तुम्हाला विधी जर विचारला, स्वेदन विधी, एक्सप्लेन स्वेदन विधी अशा पद्धतीचं जर आलं तर काय कराल? पहिल्यांदा जे ते प्रिपरेशन तुम्ही करणार आहात. सो प्रिपरेशन जे आहे ते स्नेहन केल्याच्या नंतरच स्वेदन तुम्ही करणार आहात. त्याच्यानंतर मटेरियल आणि साईट, कोणत्या ठिकाणी करायचं आहे, कोणत्या पद्धतीने करायचं आहे, ही गोष्ट तुम्ही बघणार. त्यानंतर पेशंटला तुम्ही प्रोटेक्शन देणार आहात. प्रोटेक्शन म्हणजे काय? आता पेशंटचं जे ते जेनायटल्सला डायरेक्टली स्वेदन करणार नाही आहे, आईजला करणार नाही आहे, हर्टला करणार नाही आहे आणि टेस्टिकलला किंवा जे ग्रॉइन रिजन आहे ना तिकडेसुद्धा आपण स्वेदन जे आहे ते टाळणार असतो जास्त करून.
जर करावंच लागणार असेल तर मग ते अगदी मृदू स्वेदन करणार असतो. नेत्रतर्पण जे ते लक्षात ठेवा. नेत्रतर्पणामध्ये आपण डोळ्यांमध्ये घृत घालतो बऱ्यापैकी आणि त्याच्यानंतरचं त्यांनी स्वेदन दिलेलं आहे. पण ते स्वेदन कसं दिलेलं आहे? सुश्रुताचार्यांनी दिलेलं आहे त्यांच्या उत्तरतंत्रामध्ये. ते दिलेलं आहे त्यांनी त्रिफळा क्वाथाने हे करायला सांगितलं, स्वेदन करायला सांगितलेलं आहे. बरं, पुढे डोस जो आहे तो त्याचा लक्षात ठेवायचा की खूप जास्त गरम नाही व्हायला पाहिजे, खूप जास्त थंडही नको असायला, दुसरी गोष्ट खूप स्ट्रॉंग नको व्हायला आणि खूप माइल्डही नको व्हायला. हे सगळं तुम्हाला पेशंटच्या स्ट्रेंथनुसार, सीझननुसार, डिसीज आणि साईट या 4 बेसिसवरती तुम्हाला डोस ठरवायचा असणार आहे. त्यानंतर पुढचं जर ॲप्लिकेशन म्हणजे काय? आता सर्वांग करायचा आहे की लोकल करायचा आहे, स्निग्ध की वृक्ष, या गोष्टी ठरवणार तुम्ही. त्याच्यानंतर जे आहे ते सम्यक झालं की मग त्यावेळी तुम्ही थांबणार आहात. म्हणजे कोल्ड, पेन, स्टिफनेस, हेवीनेस आणि मार्दव या गोष्टी जर तुम्हाला कमी होताना आणि मार्दव वाढताना दिसलं किंवा आलेलं असेल मृदुता, त्यावेळी ते सम्यक झालेलं आहे, थांबणार आहात. त्यानंतर आफ्टर केअर लिहायची त्याची. सो ह्या सिक्वेन्समध्ये जर तुम्ही आन्सर लिहिलं ना बाळांनो, तर एकदम छान दिसतं. आम्हाला जे मुद्दे हवे असतात ते आम्हाला याच्यामध्ये मिळतात आणि आम्हाला मार्क्स द्यायला सोपं होतं. जसं मी मागे सांगितलेलं आहे, 70 रुपीज इज ओनली अन एक्झामिनर केअर्स. ओके, ते लक्षात ठेवा. त्यानंतरचं जे पिंडस्वेद, नाडीस्वेद, अवगाह आणि उपनाहस्वेद, हे 4 जे हे कंपॅरेटिव्ह जे ते बघून ठेवायचं आहे तुम्हाला. याच्यामध्ये तुम्हाला आहे ना, असाच्या असा जरी क्वेश्चन नाही आला तरीसुद्धा या 4 पैकी काहीतरी तुम्हाला येणारा असेल, आन्सर लिहायला तुम्हाला खूप बरं पडेल. ही जी स्लाईड आहे ही तुम्ही स्टडी करून ठेवायची आहे. कंपॅरिझनचं ज्यावेळी तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल त्यावेळी तुम्हाला मटेरियल आहे, मेथड आहे आणि भेद काय आहे, फरक काय आहे ना, या गोष्टी लिहायच्या आहेत. आणि मग त्याच्यानंतर जे आहे ते तुम्हाला, जर तुम्ही त्यात व्याधी जर मिक्स करू शकलात तरी चालणार आहे. व्याधी जो आहे ते लिहायचं असणार आहे. SAQ वर्सेस LAQ ही गोष्ट मला वारंवार विचारली जाते आहे. मी परत एकदा ते एक्सप्लेन करतो आहे. ज्यावेळी तुम्हाला SAQ विचारला जाईल 5 मार्कांचा, तर कोणता विचारला जाईल? एक आहे डिफाईन स्वेदन ब्रीफली, दुसरा आहे स्टेट सआग्नी वर्सेस निराग्नी स्वेद. आता इथे ज्यावेळी तुम्हाला स्टेट सआग्नी आणि निराग्नी जेव्हा विचारला जाईल त्यावेळी तुम्हाला कंपॅरेटिव्ह आन्सर लिहायचं असणार आहे. एकाखाली एक पॅराग्राफ प्लीज लिहू नका. छानपैकी चौकट करा, छानपैकी टेबल करा आणि मग त्यावेळी लिहा. तुम्हाला ज्यावेळी 13 प्रकारचे अग्नीचे प्रकार विचारले जातील, एनलिस्ट ऑल 13 अग्नी टाईप्स किंवा सआग्नी टाईप्स असं विचारलं जाईल, त्यावेळी छानपैकी जो फ्लो चार्ट असतो तसा काढायचा. त्याच्यानंतर एक एक घ्यायचं आणि त्याला एक्सप्लेन करायचं. तुम्हाला 5 मार्कांपैकी 4, 4.5 मार्क्स जे ते मिळतील म्हणजे मिळतीलच. फक्त काय करायचं? मिस करायचा नाही. ओके, 10 प्रकारचे निराग्नी टाईप्स जे आहे ते विचारले जातील. त्यानंतर तुम्हाला जे आहे ते त्याचा डिस्टिंक्शन जे ते लिहायचं असणार आहे की फरक काय आहे दोघांमधला, ती गोष्ट जी लिहायची आणि संपवायचं आहे. आता हीच गोष्ट जी आहे ना, ती ज्यावेळी तुम्हाला LAQमध्ये येणारी आहे त्यावेळी तुम्ही कसं लिहाल? इंट्रोडक्शन लिहिणार, पर्पज लिहिणार, दुसरं 3 जे क्लासिफिकेशन तुम्हाला अगोदर दिलेले होते ते लिहिणार. त्याच्यानंतर 13 अग्नी प्रकार जे ते लिहिणार, 10 निराग्नी प्रकार लिहिणार, त्याचे बेनिफिट्स लिहिणार, सम्यक योग, अतियोग लिहिणार आणि मग कन्क्लुजन जे आहे ते सुद्धा तुम्ही लिहिणार. जर LAQला विचारलेलं असेल तर. नाही तर ते SAQनुसारच तुम्हाला लिहायचं असणार आहे. आता तुम्हाला 2 वेगवेगळे जे आहेत ना ते सब्जेक्ट केस स्टडी करायचे नाही आहे. गोष्ट एकच आहे, नॉलेज तुमचं एकच आहे. ते फक्त किती खोलवर लिहायचं आहे ना याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. म्हणून हे जे 5-5 पॉईंट्स जे दिलेले आहेत ना, हे त्याचसाठीचे दिलेले आहे की तुम्हाला एक्सपांड नक्की काय करायचं आहे, कसं करायचं आहे. बरं, आता स्वेद अध्याय जो तो, आता आपली जी स्लाईड आहे ही संपलेली आहे, आपला व्हिडिओ संपत आलेला आहे. सो आता इथंच थांबण्याच्या अगोदर काय करायचं आहे ना तुम्हाला, तर NCISMचे जे सिलेबस अँकर्स आहेत म्हणजे जे मुद्दे आहेत त्याच्यामधले ते लिहायचे. त्यानंतर मिनिंग आणि पर्पजेस ऑफ स्वेदन लिहा. 3 पेअर्ड क्लासिफिकेशन जे ते आठवा आणि लिहा. सआग्नी आणि निराग्नी डिस्टिंक्शन दोघांमधला फरक काय आहे तो लिहा बरं का. तुम्ही फक्त मनात म्हणू नका हो मला माहिती आहे असं म्हणू नका, हे व्यवस्थित लिहा. 13 अग्नीचे जे प्रकार आहे, सआग्नीचे जे प्रकार आहेत ते ऑर्डर वाईज लिहा. नंतर 10 जे प्रकार आहेत निराग्नीचे ते सुद्धा ऑर्डर वाईज लिहा. त्यानंतरचं जे आहे ते त्याचे बेनिफिट्स आणि सम्यक योग वगैरे जे आहे ते लिहायचे आहेत तुम्हाला, किंवा सम्यक स्निग्ध, सम्यक स्वेद लक्षणं जे ते लिहायचे आहेत. अतियोग आणि त्याची चिकित्सा लिहायची आहे. योग्य आणि अयोग्याचं जे ते क्लस्टर लिहायचं आहे. स्निग्ध आणि वृक्षणाचं जे लॉजिक आहे, कुठे आपण वृक्षस्वेद देणार, कुठे स्निग्धस्वेद देणार, हे लिहायचं आहे तुम्हाला. पिंड, नाडी, अवगाह, उपनाह जे प्रकार आहेत ना ते व्यवस्थित लिहा. आणि 5 मार्क आणि 10 मार्कांसाठी कसं लिहिणार याचं स्ट्रक्चर जे ते बघून घ्या.
तुम्ही काय स्टडी करता आहात ना ते तर मॅटर करतच, पण एक्झाममध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे ना तीसुद्धा गोष्ट मॅटर करते, कारण त्यानुसारच तुमची डेप्थ आणि तुम्हाला किती लिहायचं आहे ना ही गोष्ट तुमची ठरणारी आहे. ठीक आहे. ओके, आय थिंक वी शुड स्टॉप हिअर. 12 स्लाईड्स होतात या, 15 मिनिट होतात, दॅट्स इट, बस झालेलं आहे. ओके, आता नेक्स्ट जे आहे ते आपण पुढच्या वेळी बघूयात. थँक्यू व्हेरी मच, बाय.